नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाचे काही अनुदान आहे ते आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी 5,000 रुपये आहे ते अनुदान जमा झालेले आहे। भरपूर शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत। भरपूर असे शेतकरी सुद्धा आहेत ज्यांना पैसे अनुदान हे मिळालेले नाही, तर त्यांनी काय करायचे आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया। कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या लाभाचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। तर यामध्ये सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 2,398 कोटी 93 लक्ष रुपये इतकी रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे। तसेच 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी हा डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे। त्यापैकी 1,548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस, तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखा शीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते। पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संमतीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करण्यात सुद्धा आली होती। जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे। आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर यामध्ये जसजशी शेतकऱ्यांची ही आधार जुळणी होईल तसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।